पद्मिनी खांडेकर. खांडेकरांच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवले. आता काय फोन येतच राहतील. चीफ ऑफिसर जया जगदाळे स्पीकिंग. ऑफिसर, तुमचं नाव महत्वाचं नाहीये, माझं काम महत्वाचं आहे. माझा मुलगा युवराज खांडेकर तिकडे तुमच्या कस्टडीमध्ये. काय बोलताय मॅडम? युवराज खांडेकरला असं अचानक अटक कोणी केली? म्हणजे कोण आहे असं डॅशिंग ऑफिसर? एक नागरिक म्हणून आणि त्याही पेक्षा एक आई म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. माझं हे म्हणणं तुम्ही जर हसण्यावरून नेणार असाल तर मी तुमची कंप्लेंट करेल. करा. काय मी तर म्हणते कराच. एक आई म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा. आणि प्रशासक आणि एक पोलीस अधिकारी म्हणून मी माझं काम करेन. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या युवराजने तिथून बाहेर पडणं मला महत्वाचं वाटतंय. मला काय खेळ वाटतोय? जया जगदाळेच्या तावडीतनं कोणाला सोडवणं इतकं सोपं असेल का? त्या पद्मिनी खांडेकरला खूप हलक्यात घेताय तुम्ही. हलक्या शत्रूला सुद्धा शिस्तीत हँडल करते ही जे. तुम्हाला जितके प्रयत्न करायचे ना तितके प्रयत्न करा. पण मीही एक गोष्ट तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला परत आणणार. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा. तोंडाच्या वाफा दवडाची फार सवय वाटतं पद्मिनी खांडेकरला. एनिवे, जसं ती स्वतःच्या मुलाला सोडवण्यासाठी काहीही करू शकते, तसंच युवराजला बोलतं करण्यासाठी जे सुद्धा काहीही करू शकते. जरा जरा शांत डोक्याने विचार करतो. आपला मुलगा त्यांच्या ताब्यात आहे. कोणी किती आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तू असं काही करणार नाही असं लक्षात ठेव. त्या ऑफिसरला सांगितलं तेच तुम्हाला सांगते. आता मला कोणीही अडवू शकत नाही. अगं रे चाल. काय तिथे आम्हाला झोप येत नाही. वाट झोप येत नाही तर काय अंगाई गाव तुमच्यासाठी झोपतो तुम्हाला चांदूमामा म्हणून तुमच्यासाठी. जा ना झोपा ना गप्प. भाई ही चांगली आयडिया आहे. एक काम कर, पाय चेपून दे.